कायदा सुव्यवस्थेचा जो बोजवारा उडालेला जो हायकोर्टानं सवाल विचारलेला आहे त्यावर सरकारकडून काही बाजू मांडण्यात आली आहे। नक्कीच कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न उद्भवलेला आहे या संदर्भात हायकोर्टानं देखील आपली बाजू त्या ठिकाणी मांडलेली बघायला मिळत आहे। हायकोर्टानं असं देखील स्पष्ट केलेलं आहे की ज्या ठिकाणी खरं तर अटी शर्ती देण्यात आल्या होत्या त्यावेळेस एकूणच जे प्रमाण त्या ठिकाणी नमूद करण्यात आलं होतं त्या ठिकाणी 9 ते 6 ची वेळ नमूद केली होती ती पाळली गेलेली नाहीये। दुसरीकडे जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये परिस्थिती जी आहे वेगळी बघायला मिळत आहे, त्याच्यामुळे अर्थात पोलिसांवर मोठा ताण बघायला मिळत आहे। एकीकडे मुंबईमध्ये सणासुदीचं जे आहे ते दिवस आहेत, एकीकडे पहारा मोठ्या प्रमाणात पोलिसांचा लागला जातो, त्याच्यामुळे जेव्हा ही अट राज्य सरकारने दिली त्यावेळेस या सगळ्या गोष्टी संदर्भात विचार केला होता का असा सवाल कोर्टानं या ठिकाणी विचारलेला बघायला मिळत आहे। कारण प्रशासनावर मोठा ताण असताना देखील अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात होणाऱ्या आंदोलनाला परवानगी दिलीच कशी असा देखील प्रश्न त्यांनी या ठिकाणी विचारलेला बघायला मिळत आहे। त्याच्यामुळे जेव्हा अट आणि शर्त देऊन या ठिकाणी परवानगी देण्यात आली होती त्यावेळेस योग्य ते विचार जे आहेत ते राज्य सरकारने केले होते का असा देखील सवाल कोर्टानं विचारलेला आहे। त्याच्यामुळे एकूणच राज्य सरकारची भूमिका आणि एकूणच याचिकाकर्त्यांची भूमिका याच्याबद्दल या दोन्ही गोष्टीचा सारासार विचार सध्या कोर्टानं या ठिकाणी केलेला बघायला मिळतोय। हायकोर्टात सुनावणी सुरूच आहे, मात्र आपण देखील 2 ते 3 दिवसांपासून या आंदोलनाचा आढावा घेत आहात। सामान्य मुंबईकरांकडून काही भावना आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत? बघा मुंबईकर जे आहे ते नाराज होताना बघायला मिळत आहेत। वेगवेगळ्या ठिकाणी समाज माध्यमातून ते जे आहे ते व्यक्त होताना बघायला मिळत आहे। तर दुसरीकडे या ठिकाणी हायकोर्टाने सवाल काही उपस्थित केले आहेत। मी तुम्हाला सवाल ते विचारून सांगते की एकीकडे आहे ते हे कुठलं शांततापूर्ण आंदोलन सुरू आहे, सुनावणी सुरू असताना हायकोर्टाला देखील घेराव जो आहे तो आंदोलकांकडून या ठिकाणी घातला जात आहे। न्यायमूर्ती वकिलांच्या गाड्या त्या ठिकाणी अडवल्या जात आहेत, रेल्वे स्थानक जे आहे त्याचा ताबा आंदोलकांकडून घेतला जातोय, रुग्णालयाचे रस्ते या ठिकाणी अडवले जात आहेत। आता राज्य सरकार या संदर्भात नेमकी काय भूमिका घेणार असा कोर्टाने सवाल विचारलाय। महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी अधोरेखित करून कोर्टानं जे आहे ते राज्य सरकारला या ठिकाणी सवाल विचारलेला बघायला मिळतोय। सध्या तुम्ही ज्या परिसरात आहात हायकोर्टाच्या परिसरात देखील आंदोलकांनी गर्दी केलेली आहे, सध्या तिकडची काय स्थिती आहे? नक्कीच आपण बघतोय की एकीकडे जे आहे ते आंदोलक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हायकोर्टच्या परिसरामध्ये जमलेले बघायला मिळत आहेत, तर दुसरीकडे आपण बघतोय की या हायकोर्टाच्या एकूणच परिसरामध्ये जे आहे ते आंदोलक मोठ्या प्रमाणात जे आहे ते जमलेले बघायला मिळत आहेत। दुसरीकडे पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात आहेत। तर मागे अगदी हायकोर्टाच्या परिसरामध्ये या ठिकाणी जे आहे ते आंदोलक देखील जमलेले बघायला मिळत आहेत। त्यामुळे एकूण जर बघितलं तर परिस्थिती जी आहे ती अतिशय संवेदनशील पूर्ण आहे। कारण एकीकडे गुणरत्न सदावर्ते हे कोर्टामध्ये बाजू मांडताना पाहायला मिळतात, तर दुसरीकडे आपण बघतोय की या ठिकाणी हे आंदोलक सध्या जमलेले पाहायला मिळत आहेत। आंदोलक या ठिकाणी कोर्टाच्या परिसरामध्ये घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहेत आणि आंदोलक या ठिकाणी खरं तर घोषणा देत होते, मात्र त्या ठिकाणी आंदोलकांनीच एकमेकांना या ठिकाणी आवरलेलं पाहायला मिळत आहे। पोलीस देखील या ठिकाणी आलेले आहेत, पोलिसांनी देखील त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलेलं बघायला मिळत आहे। हायकोर्टचा परिसर हा संवेदनशील परिसर आहे आणि संवेदनशील परिसरामध्ये या ठिकाणी सध्या सुट्टी असताना देखील संवेदनशील असलेल्या महत्त्वाच्या बाबीवर एक सुनावणी सध्या सुरू असलेली बघायला मिळत आहे। खास करून गुणरत्न सदावर्ते त्या ठिकाणी भूमिका मांडताना बघायला मिळत आहेत आणि गुणरत्न सदावर्ते यांनी या आधी देखील मांडलेली भूमिका ही मराठा आंदोलकांच्या विरोधात असल्यामुळे कुठेतरी ते आंदोलक जे आहेत ते गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात आक्रमक होताना बघायला मिळालेले होते। तेच आता या ठिकाणी पाहायला मिळतं। आपण बघतोय की गाड्या या ठिकाणी ज्या आहेत त्या हायकोर्टच्या बाहेर देखील अडवलेल्या पाहायला मिळत आहेत आणि आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी अगदी गर्दी करताना दिसून येत आहेत। जसं आपण सांगितलं हा हायकोर्टाचा परिसर अतिशय ते काढण्यात आलं होतं, मात्र आपण बघतोय की आणखीनही आंदोलक जे आहे ते या ठिकाणी सध्या आलेले बघायला मिळत आहेत। एकूण जर बघितलं तर दक्षिण मुंबईच्या या परिसरामध्ये सध्या सणासुदीच्या निमित्तानं सुट्ट्या आहेत आणि सुट्टी असल्यामुळं या ठिकाणी फारशी तितकी गर्दी नाही आहे, मात्र आपण बघतोय की आंदोलकांची गर्दी या ठिकाणी कायम असलेली बघायला मिळत आहे। त्याच्यामुळे अर्थात पोलीस देखील या ठिकाणी आलेले बघायला मिळत, पोलीस आंदोलकांची या ठिकाणी जी आहे ती समजूत करताना बघायला मिळत आहेत, शांत राहण्याचे त्यांना आवाहन करताना बघायला मिळत आहे। आणि अर्थात
जर आंदोलन शांत करण्यासंदर्भात अट आणि शर्त आहे तर या संदर्भात शांतता राखणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कोर्टाच्या परिसरामध्ये नियम आहे की त्या ठिकाणी शांतता अपेक्षित आहे आणि हीच शांतता या ठिकाणी कायम राहावी यासाठी वारंवार पोलिसांकडून देखील त्यांना आवाहन केलं जात असल्याचं या ठिकाणी दृश्यांद्वारे आपण वैदेही, बघतोय. जसं आपण सांगितलं, सध्या हायकोर्टाचा परिसर हा अतिशय संवेदनशील असतो. सध्या सुनावणी देखील सुरू आहे. या परिसरात पोलिसांकडून आंदोलकांना आवाहन करण्यात येत आहे शांततेचं, पण आंदोलकांकडून देखील पोलिसांना सहकार्य करण्यात येत आहे का? नक्कीच आपण बघतोय की आंदोलकांकडून देखील पोलिसांना जे आहे ते सहकार्य करत असल्याचं बघायला मिळत आहे. कारण जो घोषणाबाजी करतोय त्याला आंदोलक स्वतः शांत बसायला सांगत आहेत. आणि दुसरीकडे जर आपण बघतोय की या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते काही वेळेपूर्वी जमिनीवर बसलेले, मात्र पोलिसांनी त्यांना जाण्यासंदर्भात विनवणी केली होती. मात्र पुन्हाही आंदोलक या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात आणि त्यांना जर इथे थांबायचं असेल तर शांततापूर्वक थांबूच शकतो अशा संदर्भात देखील त्यांना सांगितलेलं आहे. मात्र कोर्टाचा परिसर आहे, काही नियम या ठिकाणी लागू आहेत आणि या ठिकाणी कोणतीही गर्दी करू नये, कायदा सुव्यवस्था जी आहे ती हातात घेऊ नये, यासाठी गैरकृत्य करू नये अशा संदर्भातली अनेक विधानं वैदेही, काही क्षणांसाठी मी तुम्हाला घोषणाबाजी करण्यासाठी या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची परवानगी नाहीये. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.